खुनी गणपती. बुद्धीच्या देवतेसोबत जोडलेला हा शब्द ऐकायला जरा विचित्र वाटतोय, हो ना? पण खुनी गणपती हे धुळ्यातल्या एका मानाच्या गणपतीचं नाव आहे. हा गणपती हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जातो. पण या विचित्र नावामागे एक रक्तरंजित गोष्ट आहे. हा गणपती 1865 साली स्वयंभू म्हणजे आपोआप प्रकट झाला असं म्हणतात. म्हणजे ही मूर्ती कोणी बनवली नाही, तर ती निसर्गानेच तयार केली असं मानतात. त्यामुळे हा बाप्पा धुळ्यात खास आहे. पण खुनी हे नाव आलं कुठून? तर 1904 साली एक मोठी दुःखद दुर्घटना इथे घडली होती. त्यावेळी गणेश विसर्जनाची मिरवणूक निघाली. धुळ्यातल्या जामा मशिदीजवळ काही कारणास्तव हिंदू मुस्लिम लोकांमध्ये भांडण झालं. इंग्रजांचं फोडा आणि राज्य करा हे धोरण होतं. त्यामुळे हा वाद वाढला आणि मग काय, इंग्रजांनी जमावावर गोळ्या झाडल्या. त्यात 30 ते 40 लोकांचा जीव गेला. या रक्तपातामुळे या गणपतीला खुनी गणपती असं नाव पडलं. खरं सांगायचं तर हा बाप्पा सुखाचा आणि शांतीचा दाता आहे. 1904च्या भांडणानंतर हिंदू मुस्लिम लोकांनी मिळून हा उत्सव शांततेने साजरा करण्याचा निर्णय घेतला. आता ही मिरवणूक एकतेचं प्रतीक आहे. दर अनंत चतुर्दशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. यावेळी पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात नृत्य होतं. सायंकाळी 5 वाजता म्हणजेच नमाजची अजान होताना खुनी गणपतीची पालखी खुनी मशिदीच्या दारावर येते. मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीचे मौलाना आरतीचं ताट आणि गुलाबाच्या फुलांचा हार घेऊन मशिदीतर्फे गणपतीची आरती करतात. एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरू असते. तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. असा आहे हा खुनी गणपती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.